चला निघूया. सकाळचे 6:15 आले होते. रस्ते अजूनही शांत होते आणि आम्ही दोघं एका नवीन दिवसाची सुरुवात करायला निघालो होतो. आमचा प्लॅन फक्त इतकाच होता, जिथे रस्ता घेऊन जाईल तितकं पुढे जायचं. मग सुरू झाला असा एक प्रवास, ज्यात घाट होते, निसर्ग होता, मंदिराची शांतता होती आणि शेवटी मन भरून टाकणाऱ्या आठवणी. गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 8:39 आणि आता आम्ही पोहोचलो आहोत खंडाळा घाटामध्ये. कसं वाटतंय रे? कुठे गेला? प्रवासाची सुरुवात अशा दृश्याने झाली की काही मिनिटांसाठी कॅमेरा खाली ठेवावा आणि फक्त डोळ्यांनी हा क्षण जगावा असं वाटलं. समोर दिसणारा मिसिंग लिंक आणि आजूबाजूला पसरलेले ढग सकाळी यापेक्षा सुंदर असूच शकत नाही. जदों सोनिया तू लेना मेरा नाम खलो जा उस थां ते फड़ मेरी बांह सोनिया ले जा दूर मैं इश्क च चूर ते मेरे वल्लों हाँ तू मूड ते बना सोनिया जदों सोनिया तू लेना मेरा नाम खलो जा उस थां ते फड़ मेरी बांह सोनिया ले जा दूर एकदम मस्त वाटतंय. गाड्यांची खूप आवाज येतोय. दादा एका गाडीचा काय बोलू काय समजत नाही. आता आम्ही आलेला खंडाळा घाटामध्ये. खूप मस्त वाटतंय. खूप गर्दी लोकांची व्ह्यू बघण्यासाठी. आणि इथून आम्हाला तो जो आहे तो मी दिसतो त्या साईडला आहे. हा दिसणार नाही हा बा सिनेमॅटिक्स मध्ये दिसेल. येस सिनेमॅटिक्स मध्ये बघा. तर आता आम्ही आलो खंडाळा घाटामध्ये आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत जायचंय लोणावळा. येस लोणावळा जाऊ. थोडा नाश्ता वगैरे करू आणि त्यानंतर बघू पुढे जायचं. अजून खूप सारे प्लॅन्स आम्हाला जायचे खूप ठिकाणी. तुला कसं वाटतंय? भारी वाटतंय. वेदर पाहून मजा आली. मजा आली. एकदम असं ढगाळ वातावरण झालं ते खूप मस्त वाटतंय. आणि आमचा रात्री प्लॅन झाला 10-11 वाजता. झोपलो आम्ही 2 वाजता आहे. लेट 4ला झोपलोय 5ला उठलो 1 तास.
आम्ही 5 वाजता उठलो, 6 वाजता निघालो घरातून आणि खूप मस्त वाटतं. खूप वेदर 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 वेदर. त्या साईडला गाड्या बुक किती भारी लागल्या. आई शपथ काय रावच दिसतंय. चला चला बघू 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 बघू. हा व्ह्यू दाखवा, हा व्ह्यू. ही खोपोली सिटी आहे ना. हो ही खोपोली सिटी आहे. आपण त्या साईडने आलो. येस येस त्या रोडने आलो आहे. इकडे इकडे इकडे. दिस रोड यू कॅन सी बीचेस. चला जाऊया. चलो ਲੈ ਜਾ ਦੂਰ ਮੈਂ ਇਸ਼ਕ ਚ ਚੂਰ ਤੇ ਮੇਰੇ ਵੱਲੋਂ ਹਾਂ ਤੂੰ ਮੂਡ ਤੇ ਬਣਾ ਸੋਹਣਿਆ ਸੋਹਣਿਆ ਵੇ ਸੋਹਣਿਆ ਸੋਹਣਿਆ ਵੇ ਸੋਹਣਿਆ ਸੋਹਣਿਆ ਵੇ ਸੋਹਣਿਆ ਸੋਹਣਿਆ ਵੇ ਸੋਹਣਿਆ तर आता आम्ही चाललोय लोणावळा साईड. लेट्स गो. किती नॉनसेन्स माणूस असेल तो. पाणी धबधबा वाटत म्हणून त्याचं नाव धबधबा. वा, बाकी शांतता आहे का नाही. Yes. कोंबड्यासारखे असं वाटतं कोंबड्यांची फारशी करते. तिथे असं वाटतं पाहिजे हातात कोंबड्या बस तवा फ्राय. तवा फ्राय. धबधबा वाहतोय, शांतता आहे खूप. आवाज नाही धबधब्याचा, गाड्यांचा आवाज येतोय. खूपच मस्त व्ह्यू एकदम. आता इथून जाऊ पुढे लोणावळा. मिसळ खायला थांबलोय. ये मिसळ खाऊन झाल्या निघू. मिसळ पगलू. ऑर्गनाइज ओ माय गॉड. कशी 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 कशी. ये नाईस मिसळ. चला खाऊन घेऊया. सो मिसळ खाऊन झालेली आहे आणि आता निघू. गाडी ठीक होती, ॲव्हरेज होती मिसळ. 5:30. तर आता निघूया खोपोलीसाठी. त्यानंतर मठात जाऊ गगनगिरी महाराजांच्या आणि पुढं आपण मंदिरात जाऊ गणपतीच्या महाडच्या. आणि त्यानंतर कुठं जायचं आहे? घरी. त्यानंतर घरी. येस. आणि एक स्वामी समर्थांचा मठसुद्धा आहे, तिथे सुद्धा जाऊ. लेट्स गो. काय नाही दिसतं. बरोबर फोकस मारून आपण असं याला टाकायचं काय रे. हे उडालं उडालं उडालं. अजूनच शोधतो. चला निघूया. हेवी ट्रॅफिक. खूप ट्रॅफिक आहे खूप.
खूप ट्रॅफिक आहे, खूप भयंकर झाले. 5 मीटर झाले, परत ट्रॅफिकने अवकात झालं. येस औकात दिखा दी. बहुत जताते हो चाह हमसे, बाह हमसे, ए दिल, 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 ए दिल. कसम खुदा की यही कहूँगा, कसम खुदा की यही कहूँगा, तुम्हारे बिन मैं न जी सकूँगा. ऐ दिल, 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 ऐ दिल. सो आता गगनगिरी महाराजांचा मठाचं इथं आलो आम्ही. गाडी पार्क केली आहे. सो आता दर्शन घ्यायला जाऊया. येस आय होप हेल्मेट चोरी न व्हावे. नाही होणार. तसं नाही होणार, इकडं आजूबाजूला चांगले चांगले हेल्मेट. हम्म. गाडी इथे लावली आहे आणि इथे मठ आहे. सो इकडनं जायला रस्ता आहे, तो जाऊया. त्यानंतर आम्ही पोचलो गगनगिरी महाराजांच्या आश्रमात. समाधीचं दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही गुफेकडे चाललो आहे. येस. खूप शांतता होती, एकदम शांतता, एकदम मस्त वाटलं, मन मोकळं झालं एकदम. तर हा रस्ता आहे गुफेकडे जायचा. इकडनं मागून आलो आम्ही. इथे लिहिलेलं आहे गुफा दर्शन. आश्रमाजवळच्या गुफेत गेलो. आता पूर्ण शांतता, ना घोंगाट, ना कोणाचा आवाज, फक्त वरून वाहणाऱ्या छोट्याशा पाण्याचा झऱ्याचा आवाज होता. आणि त्या काही मिनिटांसाठी माझं मन पूर्णपणे शांत झालं. सो आम्ही गुफेत गेलो. खूप शांतता होती, म्हणजे शांतता राखायला लावली होती तिथल्या पुजाऱ्यांनी. त्या लोकांचे रिंगटोन वाजत होते. तरी गाणं होतं. एनिवेज येस, जाऊ द्या. हेलिपॅड आईच्या गावात. असं ओढू का तिथं? बॉयज आर टू सिम्पल.
तर सध्या आम्ही तरी पोहोचलो आहोत महाडच्या गणपतीच्या इथे. खूप भारी वाटतंय, बँड वाजवता कारण खरंच खूप मस्त वाटतंय. तर आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय कर्जतसाठी, बरोबर ना? जायचं कुठं अजून? येस, आता आमचं सगळं फिरून झालेलं आहे आणि आता किती वाजले? आता 3 वाजत आलेले आहे, 3 वाजलेले ऑलमोस्ट. सो आता निघूया आता घरच्या रूटसाठी. चला निघूया. एक स्वामी समर्थांचा मठ सुद्धा आहे, तिथे सुद्धा जाऊ. दुसरा वडापाव, दुसरा सेकंड. येस, खूप गरम आहे. तिखट नाही, गरम आहे म्हणून तिखट लागतंय. येस, चिंचाची चटणी. सकाळी घरातून निघताना वाटलं होतं फक्त एक राईड होईल,
पण संध्याकाळी घरी परतताना आमच्यासोबत आठवणी होत्या आणि शांतता होती. काही प्रवास डेस्टिनेशनसाठी नसतात, ते स्वतःला पुन्हा भेटण्यासाठी असतात. आणि कधी आनंदासाठी मोठा प्लॅन लागत नाही. एक बाईक, एक जिवलग मित्र आणि मन जिथे घेऊन जाईल तो पुरेसा रस्ता. आणि अशीच आणखी एक सफर घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. हर हर महादेव. Let me come home. Home is wherever I'm with you.